नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आजची चांगली गोष्ट आहे भारतामध्ये बनवलेल्या पहिल्या लष्करी विमानाची। आपल्या देशातच तयार करण्यात आलेलं पहिलं C295 लष्करी वाहतूक विमान हे पहिल्या उड्डाण चाचणीसाठी सज्ज झालंय। गुजरातमधील वडोदरामधल्या टाटा एअरबस सुविधेमध्ये हे विमान पूर्णपणे असेंबल करण्यात आलंय। भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी नुकतीच अंतिम असेंब्ली लाईनला भेट दिली आणि या पहिल्या मेक इन इंडिया विमानाचा आढावा घेतला। हे C295 विमान सप्टेंबर 2026 पूर्वी रोल आउट केलं जाईल अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे। टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड म्हणजेच TASL आणि एअरबस यांच्या भागीदारीमध्ये हा प्रकल्प चालतोय। भारताला संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये स्वावलंबी बनवण्याच्या दिशेनं ही देशांतर्गत एरोस्पेस उत्पादनामधली एक मोठी प्रगती म्हटली पाहिजे। 28 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांच्या हस्ते वडोदऱ्यामधल्या प्लांटचं उद्घाटन झालं होतं। भारतानं स्पेनसोबत 56 C295 विमानांसाठी 21,935 कोटी रुपयांचा करार केलाय आणि यापैकी 16 विमानं थेट स्पेनमधून पूर्ण तयार स्थितीमध्ये म्हणजेच फ्लाय अवे कंडिशनमध्ये येत आहेत, तर इतर 40 विमानं भारतातच तयार केली जात आहेत। आता या विमानांची वैशिष्ट्ये आणि क्षमता सुद्धा जाणून घेऊयात। हे विमान हवाई दलाच्या जुन्या झालेल्या एव्हरो 748 विमानांची जागा घेईल। हे एक मध्यम आकाराचं मीडियम टॅक्टिकल मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे। याचा वापर सैनिकांची ने-आण, मालवाहतूक, वैद्यकीय सुटका आणि विशेष मोहिमांसाठी केला जाईल। या विमानामध्ये एकाच वेळेला 70 सैनिक, 48 पॅराट्रूपर्स किंवा 24 वैद्यकीय स्ट्रेचर्स नेण्याची क्षमता आहे। हे विमान कमी जागेमध्ये आणि अर्धवट तयार किंवा कच्च्या धावपट्टीवरून सुद्धा उड्डाण आणि लँडिंग करू शकतं। त्यामुळे डोंगराळ भागात आणि दुर्गम सीमावर्ती भागातील मोहिमांसाठी हे एक अत्यंत उपयुक्त ठरेल। तुम्हाला आजची ही चांगली गोष्ट कशी वाटली? कमेंट आणि रिप्लायमध्ये नक्की सांगा।